मित्रांनो नमस्कार। तुम्हाला माझ्या पाठीमागचं चित्र बघून असं वाटेल की मी कुठल्यातरी छोट्याशा खेडेगावात आलेलो आहे आणि या ठिकाणी घरगुती काहीतरी यांचा कार्यक्रम आहे। परंतु मित्रांनो हा कुठलाही छोटासा कार्यक्रम नाही, तर ही हॉटेल आहे आणि मी एका हॉटेलमध्ये बसलेलो आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी सलग 5 ते 6 चुलीवर भाकरी तयार केले जात आहेत आणि ही कंदुरी स्पेशल हॉटेल आहे। छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडवर फुलंब्रीच्या पुढे आळंगावाच्या अलीकडे ही हॉटेल आहे। तर हॉटेलचे मालक आपल्या सोबत आहेत। दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या। नमस्कार, मी दत्तात्रय शोभा पायगावर, राहणार आळंद, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। यावर्षी सर आता नाश्त्याची सुविधा चालू केली, त्याच्यानंतर आता एक पार्सल सुविधा, आपण ज्याला होम डिलिव्हरी आपण छत्रपती संभाजीनगरला प्रत्येक गल्लीमध्ये आपण ते होम डिलिव्हरीच्या रूपानं ते देणार आहोत। कारण की मी एका वेळेस 50 लोकांचा स्वयंपाक घेऊन जाऊ शकतो सर, पण माझ्याकडे जेवायला यायचं असलं तर 50 लोकांना यावं लागेल। ह्या संकल्पनेतून मी आता छत्रपती संभाजीनगरला फक्त शनिवार आणि सोमवार सोडला तर बाकीच्या वारी मी त्यांना होम डिलिव्हरी देणार आहे। म्हणजे नेमकी काय कशी सुविधा दिली जाणार? जसं कस्टमरची डिमांड राहील का बुवा आमच्या फॅमिलीत 4 मेंबर आहेत तर 4 लोकांच्या हिशोबानं मी त्यांना चार्जेस घेणार। त्याच्यानंतर किंवा 2 लोक आहे घरात व्यक्ती, 2 लोकांच्या हिशोबानं चार्जेस घेणार। जशी त्यांची मागणी असली त्या हिशोबानं मी ते पोर्स करणार। खेड्यातलं जे जेवण आहे किंवा खेड्यातली जी भाकर आहे ही शहरातल्या लोकांना तर मिळत नाही, त्याच्या हिशोबानं मी खेड्यातून शहरातल्या लोकांना खेड्यातलं जेवण शहरात खाऊ घाललं अशी माझी एक संकल्पना आहे। कसं असतं तुमचं रुटीन? कंदुरी मटण तुम्ही तयार करता, दिवसभरामध्ये किती मटण लागतं आणि त्याचं कसं तुमची ग्राहकांना सेवा देता? आम्ही सध्या सर आता होम डिलिव्हरी वगैरे काही देत नाही। आमच्याकडं पार्सल कमीत कमी रोजचं 200 लोक पार्सल घेऊन जातात सर। त्याच्यामध्ये मग जे पंचक्रोशीतील लोक किंवा सिल्लोड, फुलंब्री, भोकरदन किंवा संभाजीनगर हे लोक तर नेतात, पण आमचे जे स्थानिकचे लोक आहे ते पण जे चांगले खवय्ये आहे ते माझ्याकडून ज्या दिवशी रविवार शुक्रवार ते राहतं त्या दिवशी ते घेऊन जातं सर। परंतु संभाजीनगरच्या लोकांना इकडे यायलापेक्षा मीच त्यांना तिथं घरपोच सुविधा देणार आहे सर। आता तर माझ्याकडं सकाळी 11 वाजता समजून घ्या सरासरी 70-1 किलोचं एक पहिल्या डेगीत मी बनवतो, नंतर 4 वाजता दुसरी डेग बनवतो आणि 8-1 वाजताच्या दरम्यान तिसरी डेग मला बनवावं लागते, कधी 4 पण लागते सर। आणि त्याच्यामध्ये सरासरी मला 15 बोकडे, 16 बोकडे, कधी 12 असे या हिशोबानं मी बनवतो। त्याच्यानंतर आम्ही मग बोटी फ्राय, मटन फ्राय किंवा चिकन ठेसा किंवा मटन ठेसा, तवा फिशमध्ये पण आम्ही 2-4 प्रकारचे बनवून देतो सर। व्हेजमध्ये पण आम्ही जे भरपूर आयटम बनवतो जे करून स्पेशल आपण चुरून खाऊ शकतो। भाकरीचं वैशिष्ट्य आहे आम्ही छोटी भाकर बनवतच नाही सर। कोणी पण म्हणलं का आम्हाला एक छोटी बनवून द्या, आम्ही बनवत नाही। जे आमचं चुलीवरची भाकर आहे तीच देतो बनवून। आमच्याकडं सर शाळूची भाकर आहे, चपाती आहे, तंदूर आहे, पण आमच्याकडं बाजरी आणि शाळूच जास्त चालते सर। माझ्याकडे आता 500 लोक एका वेळेस बसतात। मला असं वाटतं का अजून ही जे उरलेली जागा आहे माझी 20 गुंठे मी ती सुद्धा हॉटेलसाठीच लावणार आहे सर। तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या ठिकाणी जेवणासाठी या आणि जे काही इथे येऊ शकत नाही, फॅमिलीला बऱ्याचदा अडचणी येतात, ते बाहेर जाऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खास पार्सल सुविधा उपलब्ध केली जाणार आहे। म्हणजे शहरातल्या लोकांना पार्सलमध्ये तुम्हाला तुमच्या भागामध्ये कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येणार आहे। तर मित्रांनो शेतकरी जे पुत्र आहेत म्हणजे शेतीसोबतच ते काही ना काही प्रकारे उद्योग करत असतात, शेतीला पूरक काहीतरी व्यवसाय करत असतात, परंतु यांनी अशी एक संकल्पना राबवलेली आहे की त्यांनी हॉटेल तर सुरू केलं, हॉटेलमध्ये यश तर मिळवलंच, परंतु त्यांच्या हॉटेलमधलं जे जेवण आहे ते सुद्धा आता शहरामध्ये खास घरपोच मिळणार आहे। तर या सेवेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या। त्यांचा जो सविस्तर पत्ता, मोबाईल नंबर आहे तो दिलेला आहे। भविष्यकाळामध्ये तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तो नंबर तो सुद्धा तुम्ही सेव्ह करून घ्या आणि कधीही तुम्ही 12ही महिने त्यांच्याकडून ऑर्डर देऊन ते कंदुरी मटणाचा आस्वाद घ्या। धन्यवाद।